नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपण 1 कप घेतलेला आहे मेजरमेंटसाठी. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ आपण अगोदर अपलोड केलेला आहे. 1 कप आपण कंप्लीट तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि कुकरचा डबा घ्या किंवा असं भांडं घ्या. मी असं कुकरमध्ये भांडं बसतं आहे, ह्यामुळे ह्या ठिकाणी मी असंच भांडं घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये हे पीठ टाकून द्यायचं आहे. आता ज्या आपण कपनी पीठ घेतलेलं आहे त्याच कपनं आपल्याला 1.5 कप इतकं पाणी घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता अगदी सोपी पद्धत आहे. तर ह्या ठिकाणी अर्धा चमचा आपण मीठ टाकलेलं आहे आणि पाव चमचा आपण ह्या ठिकाणी पापडखार टाकलेलं आहे. आता सर्व जिन्नस जे टाकलेले आहेत ते फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आणि झटपट सहज कोणालाही बनवता येणारे पापड आहेत. नक्की ट्राय करा आणि चौपट फुलणारे आहेत आणि अगदी घाटायची गरज नाही, शिजवायची गरज नाही. फक्त कुकरमध्ये 3 शिट्ट्या केल्या की पीठ छान तयार होतं. बिलकुल वेळ लागत नाही. खूप सारा कुटाणा करायचीसुद्धा गरज नाही. तर ह्या ठिकाणी पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे. कुकर घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवरती आता आपण हा डबा ठेवून देणार आहोत. आता डबा ठेवल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी झाकणानंतर आपण ह्या ठिकाणी गॅसवरती ठेवून साधारणतः 3 शिट्ट्या आपल्याला ह्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. चला तर ह्या ठिकाणी 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरसुद्धा आपण आता खाली घेतलेला आहे. झाकण काढायचं आहे. पाहू शकता अगदी घट्टसर आपलं हे पीठ जे आहे ते छान शिजलेलं आहे. एकाच मिश्रणापासून तुम्हाला जर बनवायचं असेल तर ह्यापासून चकली बनवू शकता, कुरडई बनवू शकता किंवा पापड बनवू शकता. तर ह्या ठिकाणी आज आपल्याला बनवायची आहे कुरडई. अगदी चौपट फुलणारी, जास्त तामझाम न करता. तर ह्या ठिकाणी खुल्लं करून घेतलेलं आहे आणि आपण ह्या ठिकाणी स्वच्छ पॉलिथिन घेतली आहे, अगोदर वापरलेलीच आहे. 2 थेंब तेल टाकून आपल्याला ह्या पॉलिथिनमध्ये की जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या परातीमध्ये मॅशरनं मॅश केलं तरीसुद्धा चालते. फक्त चांगलं पीठ मळणं आणि मऊ करून घेण्याची गरज आहे, जी की आपली जेव्हा कुरडई बनवतो तेव्हा तुटणार नाही. ह्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायचं आहे. तर ह्या ठिकाणी थोडं 2 बॅचेसमध्ये आपल्याला हे पीठ टाकून चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. तर हाताला चटके बसणार नाहीत यासाठी आपण आता हे पीठ जे आहे ते पूर्ण पॉलिथिनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं प्रेस करून आपण आता ह्या ठिकाणी लाटणं घेतलेलं आहे, जे की हाताला चटकेसुद्धा बसणार नाहीत आणि पीठ जे आहे ते चांगलं तयार होईल. बघशात अगदी छान मऊ शिजलेलं आहे. पटकन पीठ मऊ होईल, बिलकुल गुठळ्या राहणार नाहीत, याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. चला तर ह्या ठिकाणी पीठ बऱ्यापैकी आपलं मऊ झालेलं आहे. बिलकुल ह्यात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. आता पूर्ण पीठ जे आहे ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. होऊ शकतं अगदी मऊसूत पेढ्यासारखं पीठ तयार झालेलं आहे. तर अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी सोरा घेतलेला आहे. सोऱ्यामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकून आता पीठ त्याची आपल्याला कुरड्या टाकून घ्यायचं आहे. तर मी किचन ओट्यावरतीच थोडी मोठी पॉलिथिन घेतलेली आहे. इथेच मी तुम्हाला हे कुरड्या ज्या आहेत त्या करून दाखवणार आहे. अगदी वेळ न लागता पटकन ह्या कुरडया बनवून तयार होतात. अगदी जड जात नाहीत कारण पीठ खूप छान तयार झालेलं आहे आणि फटाफट आपण 10 ते 15 मिनटामध्ये 50 कुरडया बनवू शकता. इतकी सोपी पद्धत आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते. तर बोलता बोलता आपल्या पूर्ण पिठाच्या कुरडया ज्या त्या होत आहेत. आता थोडं स्टीलच्या शेवग्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ह्या ठिकाणी मी पितळेचा शेवगा घेतलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे, तरीसुद्धा मी ह्यावेळेस स्टीलचा शेवगा घेतला. आणखीन तीच डबल चूक झालेली आहे. तर पितळेच्या शेवगाने पूर्ण कुरडया ज्या आहेत त्या बनवून घ्यायलेल्या आहेत. आता ह्या कुरडया काय करायचं आपल्याला 1 दिवसाकरता चांगलं कडकडीत उन्हाला वाळवून घ्यायचं आहे. आणि वर्षभरासाठी आपण साठवणीचे पदार्थ जेव्हा बनवतो ते घरात जरी बनवलं तर उन्हाला 1 दिवस ठेवावेच लागतात. चला तर बोलता बोलता पूर्ण कुरडया संपलेल्या आहेत आणि 1 दिवसाकरता आपण उन्हात ठेवलेल्या ह्या कुरडया पाहू शकता मस्त वाळलेल्या आहेत. आता वाळल्यानंतर तुम्हाला तळून दाखवेन. आता ह्या ठिकाणी कुरडया तर छान तयार झाल्यात. तळल्यानंतर चौपटी कुरडई फुलत आहे, तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात आलेली असेल. चला तर 1, 2, 3 आपण कुरडया ह्या ठिकाणी तळून पाहणार आहोत. जर माझ्या चॅनलची नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा असे नवीन व्हिडिओ बनतील तुम्हाला पाहायला भेटतील. चला कुरडया तर तुम्ही पाहिलेल्या आहे. पूर्वतयारी न करता अगदी झटपट पीठ तयार करून ठेवलं. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ह्या कुरडया बनवू शकता. तर तुम्हाला ही कुरडई कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा. तर तुम्हाला एक कुरडई मी तळून दाखवेन. अगदी खुसखुशीत आणि मस्त खाण्यासाठी खमंग ही कुरडई आहे. नक्की ट्राय तर पाहिलेला ही आहे नाचणी. ही स्वच्छ धुवून थोडंसं आपण हडकायला ठेवून ती गिरणीवरनं आपण याचं पीठ करून आणलेलं आहे आणि चाळूनसुद्धा घेतलेलं आहे. जर आता चाळून घेतलेलं पीठ जे आहे ते आपल्याला मेजून घ्यायचं आहे. आता तर ह्या ठिकाणी मी घेतलेलं आहे 1 कप आणि ह्याच कपानं आपल्याला ही
नाचणीचं पीठ जे आहे ते मेजून घ्यायचं आहे. अगदी भरून ह्या ठिकाणी मी नाचणीचं पीठ घेणार आहे. नाचणीचं पापड म्हणलं की सर्वांना कोडं पडतं, खूप अवघड वाटते, पण इतकी सोपी पद्धत आहे. तुम्ही जर बघितलात तर नक्कीच बनवाल. इतक्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे, 1 कप पीठ घेतलं आहे. त्या 1 कप पिठासाठी आपण ह्या ठिकाणी 1.5 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 पळी इतकं ह्या ठिकाणी मी आता तांदळाचं पीठसुद्धा वापरणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नाही वापरलं तरीसुद्धा चालते, पण अगदी छान कुरकुरीत पापड होतात आणि छान खुसखुशीत खायलासुद्धा खमंग लागतात. त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी 1 पळी तांदळाचं पीठ जे आहे ते वापरायचं आहे. आता तर ह्या ठिकाणी 1 पळी आपण तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण 1 चमचा पापडखार घातलेला आहे आणि अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे, ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला शिजवायची गरज पडत नाही किंवा हलवत राहायची गरज नाही, फक्त ह्या ठिकाणी आपण मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. आता हे मिक्स केलेलं काय करायचं आहे आपल्याला, तर इतकी आपण कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, घट्ट पातळ आपल्याला जास्त फरक पडत नाही. तर ह्या ठिकाणी 1 ग्लास पाणी आपण कुकरमध्ये टाकलेलं आणि त्यामध्ये स्टँड ठेवले आणि त्यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचे. 3 शिट्ट्या आपण ह्या ठिकाणी आता कुकरच्या करून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे ना, कुणालाही फर्स्ट टाईम नंतर बिघडणार नाही, कारण कुकरमध्ये आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. जास्त आमचाम करायची काहीच गरज नाही. तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे, अगदी मऊसर झालेलं आहे. पापड बनवण्यासाठी पीठ जे आहे ते आपलं छान तयार झालेलं आहे. आता एका ताटामध्ये आपण थोडंसं 1 थेंबर तेल लावून घेतलेलं आहे, जास्त चिकटणार नाही यासाठी. आपण आता पूर्ण पीठ जे आहे ते ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर तुम्ही एखादी पॉलिथिन घेऊ शकता, पण अगदी मी ताटामध्येच घेतलेलं आहे. जास्त आपल्याला पीठ नसल्यामुळे ताटातच आपण हे मळून घेऊ शकतो. खूप जास्तीच्या क्वांटिटीने बनवतं तुम्ही एखादी पॉलिथिन मोठी घेऊन त्यामध्ये टाकूनसुद्धा हे पीठ छान मऊ करून घेऊ शकता. तर ह्या ठिकाणी पूर्ण पीठ आता ताटात टाकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं पीठ जे आहे ते पूर्ण आता ह्या ठिकाणी मी काढून घेतलेलं आहे. घेतल्यानंतर काय करायचं, एखादं मॅशर घ्यायचं, कारण गरम आहे, हाताला चटके बसतील, त्यामुळे आपल्याला असे मॅशर घ्यायचे आणि याच्याने घुसडून आपल्याला हे पीठ फक्त मऊसर करून घ्यायचं, जे की पापड चांगले मोठे होतील. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मळून घेईन आता. चला, तर ह्या ठिकाणी पीठ जे आहे ते चांगलं घुसडून मऊ करून घेतलेलं आहे. अगदी छान मऊसर पीठ झालेलं आहे पेड्यासारखं. आता ह्याचे छान आपल्याला पेढेच बनवायचे आहे, म्हणजे पेढ्याचा आकार द्यायचा आहे. हवा त्या आकारामध्ये तुम्हाला जसा मोठा लहान पेढा बनवायचा आहे तसा बनवा. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं मी पेढे जे आहे ते पूर्ण आता ह्या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता अगदी मस्त गोल गरगरीत आपले हे पेढे बनवून तयार झालेत. एक गोळा घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी मी पॉलिथिन घेतलेले, कारण अगोदर यूज केलेलेच पॉलिथिन आहेत ह्या, त्यामुळे जास्त आपल्याला तेल तर बिलकुल लागणार नाही. म्हणजे सुरुवातीला लागलं तर एखादी ठेम तुम्ही तेल खालून लावू शकता. तर असं ठेवून आपल्याला हे प्रेस करायचं आहे आता, किंवा पुरी मशीननं जर केलं तरीसुद्धा चालते. अगदी फास्ट आपलं हे पापड बनवून तयार, बिलकुल वेळ लागत नाही. पीठ इतकं छान तयार झालं आहे की पापड बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटामध्ये आपले इतके पापड हे बनवून तयार झालेले आहेत. थोडंसं जाड जर वाटलं तर तुम्ही लाटण्यानं असं पातळ केलं तरीसुद्धा चालते, बिलकुल मोडत नाहीत. तर तुम्हाला मी पापड टाकूनसुद्धा दाखवेन की पापड कसं निघतात आणि वाळल्यानंतर किती पट फुलतात आणि किती खुसखुशीत खमंग पापड बनवून तयार होतात. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने पापड तर ह्या ठिकाणी बनवून घेतलेले. तर खूप गोल आकारात हवा असेल तर असं एक प्लेट घ्या आणि थोडंसं वरून प्रेस करा, अगदी छान गोल गरगरीत पापड बनवून तयार होईल. पण मी जास्त गोल आकारात बनवत बसणार नाही, मी तुम्हाला एकच दाखवले, मी हवे त्या आकारामध्येच टाकणार आहे आता. चला, तर पापड आता आपल्याला काढून मोठ्या पॉलिथिनवर आपल्याला वाळण्यासाठी टाकायचं आहे आता. तर हे पापड मी घरातच बनवत आहे, फॅन खालीच टाकणार आहे आता. तर अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून आपल्याला हे पापड पूर्ण जे आहे ते पॉलिथिनवर टाकून द्यायचे. अगदी पटकन पापड निघतात, बिलकुल तेल जास्त वापरायची गरज नाही. तर तुम्ही तर आता पाहिले पापड कसं बनवायचं, अगदी न शिजवता न घाटता आपण हे पीठ पटकन कुकरला ठेवून हे शिजवून घेतलेले आणि अगदी छान पापड आपले तयार झालेले आहेत. पाहू शकता 1 कप पिठामध्ये इतके पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा पापड पाहिल्यानंतर वाटलं असेल की अगदी सोपी पद्धत आहे आणि करण्यासाठी सहज कोणालाही जमणारी आहे. तर 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपण हे चांगले वाळवून घेतलेले आहेत आणि छान कुडूम वाळलेले आहेत. आता कडकडीत तेलामध्ये आपण पापड टाकलेले, अगदी छान पापड फुललेला आहे. तेल खूप जास्त तापलेलं, गॅस मीडियम केलेला आहे आता. तर ह्या ठिकाणी स्टीलची कढई असल्यामुळे खूप लवकर तेल तापलं जातं. पाहू शकता अगदी खमंग आणि खुसखुशीत आपलं पापड तळलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आता मी सर्व पापड जे आहे ते तळून घेणार आहे आता. तर तुम्ही नाचणीचे पापड कसं बनवतात ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. उन्हाळ्याचे आपले वाळवण्याचे भरपूर असे पदार्थ अपलोड झाले, ते सुद्धा चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता.
तर तुम्हाला एक पापड मी तोडून दाखवेन की किती खुसखुशीत आणि अगदी खमंग, अगदी वरी फोडं आलेले आहेत. इतका छान पापड बनवून तयार झालेला आहे. कमी वेळामध्ये घरातल्या घरात आपण हे पापड बनवलेले आहेत. वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.